मध्ये म्हणजे आता ऍक्च्युली तुम्ही मागच्या सेमला इलेक्ट्रिकल सर्किट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणून सब्जेक्ट होता माझा, मग ते तुम्ही ईईटी म्हणत होता त्याला, ठीक आहे. तर त्यातच हे एक्सटेन्शन आहे, पण एक्सटेन्शन पण म्हणता यायचं नाही, टॉपिक जे आहेत ते खूप वेगळे आहेत. पण हा जो सब्जेक्ट आहे ना, हा पूर्णपणे मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे. म्हणजे थेअरी नावल आहे, तुम्हाला 20% थेअरी आहे, 80% प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्ही फक्त थेअरीवर पास होऊ शकत नाही एवढं मी तुम्हाला सांगते. म्हणजे बऱ्याच मुलांना वाटतं डेफिनेशन पाठ करूया, लॉज पाठ करूया आणि मग आपण पास होऊ, तर तसं काही होत नाही. कारण स्टेटमेंट जेव्हा तुम्ही लिहिता ना, एखाद्या लॉ जर जेव्हा लिहिता किंवा एखादं डेफिनेशन लिहिता, त्यावेळेस मात्र तुम्हाला ती परफेक्ट असली पाहिजे, तरच मार्क मिळतात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकत नाही, कारण ते कोणीतरी इन्व्हेंट केलेलं असतं, इन्व्हेन्शन असतं ते एखाद्या सायंटिस्टचं, आणि ज्या भाषेत त्याने लिहिले त्याच भाषेत आपल्याला ते लिहावं लागतं, तरच आपल्याला मार्क्स मिळतात. आणि ह्या विषयामध्ये तुम्हाला ना सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, पण आता हे वेगळे कॅल्क्युलेशन आहे. जसं तुम्ही मागच्या सेमला M3 किंवा M1 M2चा अभ्यास केला मॅथचा, पण ह्या M1 M2 पेक्षाही वेगळं याचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि हे तुम्हाला तर बरेच मुलं असे पण आहेत की ज्यांना कॅल्सीच ऑपरेट करता येत नाही अजून. कॅल्सीचे फंक्शन्स बऱ्याच मुलांना माहिती नाहीये, काही शॉर्टकट्स आहेत ते माहिती नाहीये, ते हळूहळू तुम्हाला समजेल, काही विषय नाही त्याबद्दल. तर आता ह्या विषयाचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे काय, तर मागच्या सेमला तुम्ही एसी फंडामेंटल तुम्हाला एक चॅप्टर होता बघा, त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे सप्लाय असतात. कोणकोणत्या प्रकारचे सप्लाय असतात, एसी आणि डीसी. मला काही तुमच्याकडनं काही उत्तर काही मिळू शकत नाही, तर मी तुम्हाला सगळं सांगते. ऍक्च्युली तुम्हाला मागच्या सेमला हे झालेलं आहे की एसी आणि डीसी 2 सप्लाय असतात. मग आता एसी फंडामेंटल म्हणजे काय, तर एसी सप्लायचा आपण डिटेल स्टडी केला. त्याच्यामध्ये प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट घेतलं. त्यातले त्याचे जे काही काय म्हणतात त्याला फॉर्म्युले असतील किंवा त्याचे जे काही कॅल्क्युलेशन आहे, त्याचे लीडिंग अँगल, लॅगिंग अँगल, इन फेज अँगल, आउट ऑफ फेज अँगल, नंतर हे सगळं तुम्ही शिकलेलं आहात. पण ह्याचंच एक्सटेन्शन म्हणजे हा विषय म्हणजे कसा आहे, एसीचा सप्लायचा आपला डिटेल स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या सेमला प्युअरली रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह सर्किट शिकलात, तसंच ह्या सेमला तुम्हाला प्युअरली RL सर्किट, RC सर्किट आणि RLC सर्किट असं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आता मागचे म्हणजे जी स्कीम मध्ये कसं होतं, हे 6च्या 6 सर्किट एकाच विषयात होते, तर मुलांचं खूप कन्फ्युजन व्हायचं आणि प्रॉब्लेम त्यांना अवघड जायचे. आता तसं तुमचं आणखी सोपं केलंय, त्यांनी काय केलंय, तीन जे टॉपिक आहे, म्हणजे 3 जे हे रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटी, हे तुम्हाला मागच्या सेमला त्यांनी कव्हर करून टाकलं. आणि ह्या सेमला मात्र त्याचे कॉम्बिनेशन तुम्हाला दिले, RL, RLC आणि RC सर्किट, ठीक आहे. तर ह्याचे जे फॉर्म्युले आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ना पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्म शिकायचा, ज्याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्याच फॉर्म मध्ये करायचे. तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला मागच्या सेमला थोडीशी झलक म्हणून झालं होतं पोलर रेक्टँग्युलर, थोडंसं, म्हणजे फार काही नव्हतं. पण आता मात्र हे तुमचा बेस असणार आहे, हा पोलर रेक्टँग्युलरचा हा बेस असणार आहे, आणि ह्याच्यावर तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि ह्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत हे खूप लेंदी आहेत, त्याच्यामुळे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. तुमचे कॅल्क्युलेशन चुकतात, रूल्स खूप जास्त आहेत, आणि तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच फास्ट ते सॉल्व्ह करता येतात. म्हणण्यापेक्षा तुमचा गोंधळ उडतो खूप घाई तुम्ही घाई करताना रेक्टँग्युलरचं पोलर करता, पोलरचं रेक्टँग्युलर करता. आता कधी ऍडिशन करायची, कधी सबट्रॅक्शन करायचं, कधी मल्टिप्लिकेशन करायचं, कधी डिव्हिजन करायचं, तर ह्याही गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. त्याला रूल्स आहेत आणि ते रूल्स तुमच्याकडे लक्षात राहत नाही, मग तुम्ही उलट पालट करून ठेवता. कधी कधी मल्टिप्लिकेशन पण तुमचं बऱ्याच वेळा चुकतं. तर हा टॉपिक म्हणजे मी तुम्हाला घाबरवून वगैरे देत नाहीये, फक्त तुम्हाला एक अलर्ट करते की तुम्ही हा विषयाचा असं सिरियसली अभ्यास करा, की चला बाबा आज झाला लेक्चर, बघू आता नंतर कधी पेपरला आल्यानंतर बघता येईल, असं काही करू नका. ह्या विषयाचं जे काही क्लासमध्ये होईल, जे काही तुमच्या वर्गात शिकवलं जाईल, कुठेही जरी तुमच्या रोज डेली जिथं होईल त्याचं तुम्ही ते घरी गेल्यावर परत त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्याचं काय शिकवलं आज बघणं, हे डेली करत जा. म्हणजे तुम्हाला लोड पण येत नाही आणि ते प्रॉपरली समजत जातं, ठीक आहे. आता ह्या विषयामध्ये नाही का 2 टॉपिक कसे आहेत, तर निम्मा सिलेबस एसीवर डिपेंड आहे आणि निम्मा सिलेबस तुमचा डीसी सप्लायवर डिपेंड आहे. तर मागच्याच वर्षी तुम्ही पॉलीफेज सर्किट पण शिकलेला आहात, ज्याच्यामध्ये 3 फेज सप्लाय होता.
3RYB सप्लाय जे स्टार नेटवर्क, डेल्टा नेटवर्क शिकलेला आहात, तसंच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता डीसी सप्लायचा पण डिटेल अभ्यास करायचा आहे. तर डीसी सप्लाय मध्ये कोणकोणते सर्किट्स असतात, कोणकोणते थेरम येतात, त्याच्यामध्ये मुलं थेरमला खूप घाबरतात म्हणण्यापेक्षा की थेरम मध्ये काय झाले, खूप रूल्स आणि खूप रेग्युलेशन्स आणि जवळपास तुम्हाला 6-7 जास्त इव्हन दो जास्त त्याच्यापेक्षा जास्त थेरम्स आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही सगळे शिकतात तर ह्याचा रूल त्याला, त्याचा रूल ह्याला, आणि कधी पॅरलल मध्ये येतं, कधी सिरीज मध्ये येतं, कधी शॉर्ट करायचं, कधी ओपन करायचं, कशाला नोड म्हणायचं, कशाला मेश म्हणायचं, प्लस मायनस, त्याचे सगळे असे खूप सारे फंडे आहेत. तर त्याच्यामुळे ते मुलांना ते खूप अवघड वाटतं. म्हणजे मुळात बऱ्याच मुलांना तो हे थेरमच समजत नाही. आणि केव्हील केसीएल म्हणून नावाचा एक लॉज आहे, तो पण आता बऱ्याच मुलांना लॉज समजतात, ऍक्च्युली लॉज समजतात, पण जेव्हा तुम्ही ते वापरायचे कसे हे मात्र बऱ्याच मुलांना कळत नाही. म्हणजे बरेच मुलं जे रट्टा मारतात, पाठांतर करतात, ते ऍज इट इज लॉ लिहून येतात, पण जेव्हा प्रॅक्टिकली तुम्हाला सर्किट दिलं जातं आणि सर्किटमध्ये तो लॉ यूज करा असं जेव्हा सांगितलं जातं, त्यावेळेस मात्र तुम्हाला समजत नाही की अरे आता कसं वापरायचं, त्याचं जे साइन कन्व्हेन्शन आहे ते कसं घेतलं जातं, त्याला प्रत्येकाला आयडियाज आहेत, ट्रिक्स आहेत, फंडे आहेत. तर तेच फंडे आपल्याला लक्षात ठेवायचे, जास्त डोक्याला ताण करून घ्यायचा नाही, स्मार्ट अभ्यास करायचा, कधी पण स्मार्ट आणि स्वीट अभ्यास करायचा, आपल्या डोक्याला पण ताण द्यायचा नाही, शिवाय मार्क पण आपले जास्त मिळवायचे. हे लक्षात ठेवा. कधी पाठांतराच्या नादीला कोणताही विषय असू द्या, तुम्ही टेक्निकलला ऍडमिशन घेतलीये त्याच्यामुळे टेक्निकली अभ्यास करा. तुमचं टेक्निक बघितलं जाणार आहे की तुम्हाला ते टेक्निकली कसं कळालंय. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी आहे, टेक्निक ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी असल्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारे ग्रास्प करतो, पण तरी सुद्धा आपल्याला एकच रिप्रेझेंट करायचं, एकच गोष्ट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा विषयाचं इंट्रोडक्शन झालं, तर ह्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टर माझ्यामध्ये तुमचा एसी सर्किटच आहे. पण आता मी काय अगदी पूर्ण ते सर्किट तुम्हाला आज मी नाही का एक बेसिक कन्सेप्ट पासून शिकवते म्हणजे सांगते की आपण आता मला सांगा, आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये नाही का रेजिस्टन्स, करंट आणि व्होल्टेज, हे तीन तीन पॉवर आणि एनर्जी, असे हे 5 पॅरामीटर मेन असतात इलेक्ट्रिकल मध्ये. म्हणजे इलेक्ट्रिकल पॅरामीटर आहेत हे. तर मला असं सांगा, तुम्ही डेफिनेशन पाठ केली असेल, रेजिस्टन्स म्हणजे काय, करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय. तर मला आपण इथून स्टार्ट करूया. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स, व्हॉट इज मीन बाय करंट आणि व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज. ठीक आहे. तर व्होल्टेज म्हणजे काय असतं, करंट म्हणजे काय असतो, आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असतो, आणि एनर्जी पॉवर म्हणजे काय असतं, आणि एनर्जी म्हणजे काय असतं. तर ह्या बेसिक 5 टर्म आहेत तुमच्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे. म्हणजे आता जर इलेक्ट्रिकलचे मुलं जर जॉईन झाले असतील तर त्यांना जर हे जर पॅरामीटर माहिती नसतील तर ते इलेक्ट्रिकल इंजिनियर कधीच होऊ शकत नाही. ईएनटीसीचे पण तसंच आहे, ईएनटीसीचं काही वेगळं नाहीये, पण तरी सुद्धा इलेक्ट्रिकलचा कसा बेसच हा असतो, हे पॅरामीटर. तर ह्याच्यामध्ये बघा, आता व्होल्टेजचे डेफिनेशन, व्होल्टेज म्हणजे काय कोणी सांगता येईल का कोणाला? तुम्ही जे काय डेफिनेशन पास केली असेल आतापर्यंत ती सांगा, आणि प्रत्येक गोष्टीचं मिनिंग समजून घ्या. तुम्ही नुसतं रट्टा मारायचा कार्यक्रम नका करू. व्होल्टेज म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन 2 लेवल. अरे पण म्हणजे काय, त्याचं मिनिंग समजून घ्या. ओके. हे बघा, तुमच्या घरामध्ये किंवा आता आतापर्यंत तुम्ही नाही का असा सिम्बॉल ड्रॉ केला असेल प्रत्येक ठिकाणी, ठीक आहे, किंवा असा सिम्बॉल ड्रॉ केला असेल, तर ह्याचं मिनिंग काय आहे, तर हा तुमचा आपण डीसी सप्लाय ह्याने डिनोट करतो आणि एसी सप्लाय आपण ह्याने डिनोट करतो. म्हणजे हा एक प्रकारचा सिम्बॉल आहे जो विच इज रिप्रेझेंट बाय. आता एसी तुम्हाला माहिती आहे, एसी वेव्हफॉर्म कशा असतात, अशा असतात, बरोबर. अशा एसी वेव्हफॉर्म असतात. मग त्यामध्ये आपण ह्याला काय म्हणतो, अँप्लिट्यूड म्हणतो. नंतर ह्याच्यामध्ये हा अँगल असतो तुमचा 0, मग हा असतो 180, मग इकडे 270, इकडे 360, हा तुमचा अँगल असतो. ह्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो किंवा मॅग्नेट्यूड म्हणतो किंवा याला आपण पीक व्हॅल्यू पण म्हणतो किंवा याला आपण मॅक्झिमम व्हॅल्यू पण म्हणतो. अनेक नावं, मिनिंग एकच आहे. आणि मग ह्याच्यामध्ये लिडिंग अँगल, लॅगिंग अँगल वगैरे आपण शिकलो. तर ह्याच्यामध्ये हा एसी सप्लायचा सिम्बॉल आहे ना, तो असा असतो, असा, आणि तोच इथे आपण रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणून आपण याला, हा जो सिम्बॉल आहे तो एसी सप्लायचा सिम्बॉल आहे आणि हा डीसी सप्लायचा सिम्बॉल आहे. तर ह्याच्यामध्ये 2 लेवल आहे बघा. आपण इथे पण असंच लिहितो, प्लस मायनस.
तर प्लस म्हणजे काय हाय लेवल आणि मायनस म्हणजे काय लो लेवल. मग आता आता हा व्होल्टेजचा सिम्बॉल इनडायरेक्टली. मग व्होल्टेज म्हणजे काय, तर व्होल्टेज म्हणजे काय, आता तुम्हाला मी नाही कसं ग्राफिक काय म्हणतात त्याला डायग्रामने एक्सप्लेन करते की कसं. तसं फॉर एक्झाम्पल आता असं कन्सिडर करा 2 टँक आहेत, पाण्याने भरलेले 2 टँक आहेत असे, आणि ह्याच्यामध्ये आपण एक असा पाईप इन्सर्ट केलाय. ठीक आहे, असं एक पाईप इन्सर्ट केलाय. आता ह्या टँकची ना ह्याला आपण टँक ए म्हणूया आणि ह्या आपण जो दुसरा टँक आहे त्याला टँक बी म्हणूया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या टँक ए मधलं पाणी टँक बी मध्ये केव्हा जाईल, जेव्हा ह्या दोन्ही टँकची लेवल डिफरंट असेल. जर दोन्ही टँक एकाच लेवलला जर असतील तर पाण्याचा जो फ्लो आहे तो प्रॉपर असेल का, नाही, म्हणजे पाणी थोडंसं कमी स्पीड मध्ये पळेल किंवा कदाचित पळणारच नाही, तिथंच थांबून राहील वगैरे वगैरे. तर मग ह्याचा अर्थ काय झाला, टँक ए ची लेवल एका साईडला आहे, टँक बी ची एका खालच्या लेवलला, आणि जेव्हा ह्या दोन लेवल याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असतो, देर इज सम डिफरन्स बिटवीन हाईट लेवल. जर जेव्हा तुमची हाईट म्हणूया, दोन्हीतला जो डिफरन्स आहे ते हाईट असणार आहे. मग हे जर हाईट डिफरन्स असेल तरच काय होणार आहे, वॉटर कॅन फ्लो फ्रॉम वन टँक टू द अनदर टँक, अँड दॅट मीन्स इट इज कॉल्ड एज अ व्होल्टेज. म्हणजे काय, जर दोन लेवल मधला जर डिफरन्स असेल म्हणजे इनडायरेक्टली आपण काय इंडिकेट करतो, इट इज अ पॉझिटिव्ह लेवल मीन्स इट इज अ हायर लेवल, and this one is the negative level means it is a lower level. So there is a difference between positive and negative, so it is called as a voltage. आता बघा आणखीन एक याचं डेली लाईफ मधलं एक्झाम्पल देते तुम्हाला. आपल्या जे टाकी असते पाण्याची टाकी, गावातली जी पाण्याची टाकी आहे ती सर्वात उंचावर असते. असं का, कारण का घराचे गावातले जे घर आहेत ते प्रत्येकाचं घर काही सारखंच लेवलला नसतं ना, काहींचं उताराला असतं, काहींचं चढावर असतं, काहींचं डोंगरावर असतं. तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे ही त्याच्या मागचे पर्पज असतो प्रत्येकाचा. मग प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे तर मग तुम्ही काय करणार, त्यासाठी टाकीची लेवल खूप हाय लेवलला ठेवतात, म्हणजे ती तुमची पॉझिटिव्ह लेवल झाली. आणि गावाची जे काही हे असेल, जमीन असेल किंवा गावाचं जे काही राहणीमान असेल ती म्हणजे तुमची सेकंड लेवल म्हणा किंवा त्याला लोअर लेवल म्हणा, आणि म्हणून हायर लेवलचं पाणी तुमच्या लोअर लेवलला येऊ शकतं प्रत्येक घर. त्यातून काही काहींच्या खूप चढावर घर असतं तर त्यांना पाणी फार मिळत नाही किंवा कमी मिळतं, मग ते लोक बडबड करतात की बाबा आम्हाला पाणीच नाही. म्हणजे ज्यांना उतार आहे त्यांना प्रचंड पाणी मिळतं, कारण सगळं उरलेलं पाणी सगळं त्यांनाच जातं. तर हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ ओनली लेवल. आणि हा जो लेवल डिफरन्स आहे तो त्यालाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज. समजलं का. आता ह्याच्यामध्ये बघा, आता मग हा फ्लो ऑफ करंट म्हणूया किंवा फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम वन टँक टू अनदर टँक, त्याला आपण म्हणणार आहे करंट. म्हणजे जसं तुम्ही ह्याच्यामध्ये डेफिनेशन करता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर कंडक्टर. इथं फक्त मी काय म्हणणार, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम वन टँक टू अनदर टँक. तर हा पाण्याचा फ्लो कधी प्रॉपर असणार आहे, जर तुमची लेवल डिफरंट असेल, आणि डिफरंट लेवल असेल तरच फ्लो होणार आहे. आणि तो जो फ्लो आहे तो आपण इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच आपण आता हे मी पाण्याचं एक्झाम्पल देते, तुम्हाला वाटेल की मॅडम काय कंडक्टर मधनं काही पाणी फ्लो होतं का, तर असं नाही. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रायटेरिया म्हणा किंवा फेनोमेनन म्हणा. जस्ट इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन कंडक्टर टू अनदर कंडक्टर, सो इट इज कॉल्ड एज अ करंट. ठीक आहे, आता ह्या पाईप मध्ये मी काय केलं, आणखीन एक चेंज केला. तो चेंज असा केला की मी ह्याच्यामध्ये कसा ऑब्स्ट्रॅकल टाकला. ठीक आहे, आता मी ऑब्स्ट्रॅकल टाकला. आता ऑब्स्ट्रॅकल टाकला म्हणजे मध्ये एक अडथळा मी निर्माण केला. आता अडथळा निर्माण केला तर पाण्याचा फ्लो कसा जाणार आहे, आता असं असं करत जाणार आहे. तर आता हा जी पूर्वीचा जो स्पीड होता तो आता राहील का, नाही राहणार, कारण इथं आपण इनडायरेक्टली त्याला काय केलंय, इनडायरेक्टली ऑब्स्ट्रॅकल टाकलाय आणि त्याचा जो स्पीड आहे तो कंट्रोल केलाय. आणि तो स्पीड कंट्रोल करण्यासाठी जे काय कॉम्पोनंट किंवा जो पॅरामीटर यूज केला जातो त्यालाच म्हणतात रेजिस्टन्स. आणि याचा सिम्बॉल सुद्धा बघा कसा असतो, रेजिस्टन्स तुम्ही मागच्या सेमला शिकलेला हा सिम्बॉल असा 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 असा, दॅट इज कॉल्ड एज इट इज अ काय, हा ऑब्स्टॅकल आहे. म्हणून इथे ऑब्स्टॅकल तयार होतो. आणि म्हणजे बरेच मुलं म्हणतात डेफिनेशन काय करतात, रेजिस्टन्स इट अपोज द फ्लो ऑफ करंट.
अपोज करतो म्हणजे तो ब्लॉक करतो का? तर नाही, तो काय करतो, कंट्रोल करतो. जेवढं पाहिजे तेवढंच पास करणार. तसं नळाला कशी तोटी असते का नाही, मग जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपण नळ चालू बंद करतो. दिवसभर नळ चालू असलेलं चालेल का? नाही. बंद असलेलं चालेल का? आपल्याला दोन्ही चालणार नाही. आपल्याला कंट्रोल पाहिजे, पाहिजे तेव्हा वापरणं, पाहिजे तेव्हा बंद करणं. अशी सिस्टीम असेल तरच आपण ती यूज करू शकतो. तसंच इथं हा रेजिस्टन्स आहे तो करंटला कंट्रोल करतो. म्हणजे जो काही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे याला कंट्रोल करण्यासाठी जे पॅरामीटर वापरलं जातं त्याला म्हणायचं रेजिस्टन्स. आणि मग ह्या तिन्ही पॅरामीटरवर तुम्ही एक शिकला ज्याला ओहम्स लॉ असं म्हणतात, बरोबर की नाही? ओहम्स लॉ काय सांगतो? तर ओहम्स लॉ सांगतो व्ही इज इक्वल टू आय इंटू आर सांगतो. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय सांगतो आणि आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर सांगतो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो? ओहम्स लॉ. आणि ओहम्स लॉ वर ह्या सगळ्या तिन्ही जे काय तुमचे पॅरामीटर्स आहेत डिपेंड्स ऑन टू इच अदर. आता काही युनिव्हर्सिटी प्रपोर्शनल आहेत, काही तुमचे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. आणि मग ह्याच्यावरून आपण सगळे प्रॉब्लेम पण मागच्या सेमला सॉल्व्ह केलेत. आता मला असं वाटतं की हे 2 मार्कालाच होते, फार काही याचं वेटेज नाहीये. पण हा जो तुम्हाला फॉर्म्युला हा थ्रूआउट ह्या सिलेबस मध्ये वापरायचा आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही लक्षातच ठेवा. मला असं वाटतं तुम्हाला 10वीला वगैरे पण होता, 9वी 10वीला पण होता, पण आता आणखीन तुम्हाला लागणारच आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. आता हे 3 पॅरामीटर झालं, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. आणि 4th पॅरामीटर जो आहे तो म्हणजे पॉवर. तर पॉवर म्हणजे काय? तर पॉवर म्हणजे इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. म्हणजे पॉवर, व्होल्टेज अँड करंटचं जे प्रोडक्ट आहे त्याला म्हणायचं पॉवर. आता बघा, बरेच मुलांना कन्फ्युजन होतं पॉवर म्हणजे काय आणि एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे. आता मुलांना वाटतं पॉवर म्हणजेच एनर्जी आणि एनर्जी म्हणजेच पॉवर. तर नाही, तसं नसतं. जसं तुम्हाला बऱ्याच मुलांना असं वाटतं की टेम्परेचर आणि हीट सेमच असते, तर टेम्परेचर आणि हीट सेम कधीच नसते. त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करते जरा वेळाने की हीट आणि टेम्परेचर मध्ये काय फरक आहे. तर इथं तसं पॉवर आणि एनर्जी मध्ये फरक आहे. तर पॉवर असणे म्हणजे काय? तर इट इज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंटचा फॉर्म्युला आहे. पण मग आता याच्यामध्ये जर आपण असं केलं, काय म्हणतात त्याला, समजा आपण व्होल्टेजचा जर फॉर्म्युला इथे पुट केला पी मध्ये व्ही मध्ये, तर इथे काय येणार? आय इंटू आर इंटू आय. म्हणजेच पॉवरचा फॉर्म्युला काय झाला? आय स्क्वेअर आर झाला. ठीक आहे. किंवा तुम्ही जर याच्या आय ची व्हॅल्यू इथे पुट केली ह्या केसमध्ये, तर इथं काय होणार? आय ची व्हॅल्यू काय? व्ही अपॉन आर आहे. तर इथे येणार व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू आर. तर हा आर आर काय होणार? कॅन्सल होणार. व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं मिळणार. एक मिनिट, आयचा स्क्वेअर ना, म्हणजे व्ही अपॉन आर चा स्क्वेअर इंटू आर अशी टर्म मिळेल. तर तुम्हाला इथं मिळेल तुम्हाला, आता हा एक आर शी कॅन्सल होईल, इथं मिळेल तुम्हाला व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर हा सुद्धा फॉर्म्युला आहे पॉवरचा, हा सुद्धा आहे आणि हा सुद्धा आहे. हे डिपेंड आहे, जसं तुम्हाला पॅरामीटर गिव्हन असतील त्याप्रमाणे तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला यूज करत चालायचं. आता हे मॅथमॅटिकली झालं की पॉवर म्हणजे प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. पण तुम्ही प्रॅक्टिकली कसं ठरवणार व्हॉट इज मीन बाय पॉवर? आता पॉवर म्हणजे बघा, काही मुलांचे एखाद्याकडे खूप जास्त म्हणजे काही मुलांची स्मरणशक्ती खूप चांगली असते किंवा त्यांची पॉवर कॅपॅसिटी खूप असते अभ्यास करायची. पण काही काही मुलांची कॅपॅसिटी काय फार नसते, पण ते कमी एनर्जी वापरून जास्त मार्क्स मिळवतात. आणि काही मुलं खूप एनर्जी वापरून सुद्धा त्यांना मार्क्स मिळत नाही. तर हे प्रॅक्टिकली झालं. पॉवर याचा अर्थ असं, पॉवर आणि एनर्जी हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता बघा, आपल्या घरामध्ये आपण जे मीटर लावतो ना, आपल्या रोज रिडिंग होतं आपल्या घरामध्ये 30 दिवसाचं आपल्याला बिल येतं, तर ती काय असते? एनर्जी मेजर होते. इट इज नॉट अ पॉवर. मग आता पॉवर एनर्जी म्हणजे काय? तर मॅथमॅटिकली एनर्जी म्हणजे काय? पॉवर इंटू टाइम. म्हणजे तुम्ही पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता एखादा, जसं तुम्हाला आता सांगितलं, कमी वेळात जास्त पॉवर वापरली, वेळ आली की नाही त्याच्यामध्ये, टाइम आला की नाही, तो झाली एनर्जी. आणि त्याचा प्रोडक्ट ऑफ पॉवर इंटू टाइम. आता आपण घरामध्ये जे एनर्जी मीटर लावतो त्याच्यामध्ये 30 दिवस काउंट होतात. म्हणजे 30 दिवसाचं बिल तुम्हाला येतं, तर 30 दिवस म्हणजे टाइम झाला. आणि तुम्ही 30 दिवसामध्ये किती पॉवर वापरली झाली
म्हणजे ती वापर केला म्हणजे ती झाली पॉवर. आणि पॉवर विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय झालं, एनर्जी. म्हणजे तुम्ही किती वेळात किती पॉवर वापरता त्याप्रमाणे तुमची एनर्जी ठरते. कधी कधी तुम्ही कमी वेळात पॉवर यूज करून सगळं जिकडं तिकडं करून टाकता आणि कधी कधी खूप वेळ जातो, खूप पॉवर वापरून जाते पण तुम्हाला आउटपुट काही मिळत नाही. दॅट इज कॉल्ड एज एनर्जी. तर एनर्जी ही विथ रिस्पेक्ट टू टाइम मेजर होते. पॉवर मध्ये टाइमचा काही संबंध नसतो. तर पॉवर तुम्ही एनी टाइम यूज करू शकता, त्याला नो रिस्ट्रिक्शन ऑफ टाइम. पण ह्या केसमध्ये मात्र तुम्हाला टाइम कन्सिडर केला जातो. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, लाईव्ह एक्झाम्पल, की एनर्जी मीटर आपल्या 30 दिवसाचं रिडिंग येतात. 30 दिवस म्हणजे एक दिवस कितीचा असतो, 24 तासाचा असतो. आणि तुमचा एक तास 60 मिनिटाचा असतो. तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 3600 सेकंद तुमचे एका दिवसाचे होतात. 3600 गुणिले 30 ते तुम्हाला तेवढे सेकंद मिळतात. मग त्याच्याप्रमाणे युनिट मल्टिप्लाय होतं, की समजा 9 रुपये, 10 रुपये, 14 रुपये युनिट आता झाले एक युनिटचे पैसे. जेवढे तुम्ही युनिट वापरले असेल तेवढे इंटू टाइम इंटू ते मनी असं तुम्हाला त्याचं बिल येतं. आणि इतर चार्जेस जे असतात ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड होतात. तर हे झालं तुमचे पॅरामीटर्स, व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, पॉवर, एनर्जी. अजूनही पॅरामीटर्स आहेत. कंडक्टन्स तुम्ही ऐकून असाल. कंडक्टन्स म्हणजे काय असतो, ऍक्च्युली मागच्या सेमची रिव्हिजन झाली बरं का. ऍक्च्युली मागच्या सेमची काय झाली, थोडीशी रिव्हिजनच आहे. कंडक्टन्स म्हणजे काय, जे आपण जी ने डिनोट करतो त्याला कंडक्टन्स म्हणजे इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आपण 1/R म्हणजे काय म्हणतो, जी. ओके, जी म्हणजे 1/R. आता आर कशामध्ये मेजर केला जातो, आर हा ओहम मध्ये मेजर केला जातो. आणि हा काय 1/ओहम आहे. हा वरती गेल्यावर काय होईल, ओहम इनवर्स होईल. ठीक आहे. तर कंडक्टन्सचं युनिट काय असतं, ओहम इनवर्स असतं. किंवा ह्याच्यामध्ये अजून एक युनिट असतं ज्याला आपण सीमन्स म्हणतो. त्याचे युनिट काय, सीमन्स. तर सीमन्स आता हे काही बरेचसे जे युनिट दिले जातात ते ऍज पर द सायंटिस्ट नेम वगैरे वगैरे असतात. तुम्ही एखादं इन्व्हेन्शन करा, तुमच्या नावाचे युनिट तयार करा. हो, पूर्वी नाव कसे दिले जायचे, यांना काय ओहम ओहम्स लॉ काय त्याचं नाव होतं ओहम, म्हणून त्यांनी ओहम्स लॉ केला. माझं युनिटचं नाव काय द्यायचं, रेजिस्टरला काय नाव द्यायचं युनिटला, त्याचं नाव ओहम होतं. चला ओहम नाव देऊन टाकलं. मग काय सिम्बॉल, हे सिम्बॉल पण त्यांनीच तयार केले. आता बघा नवीन सिम्बॉल आपल्या ह्याच्यामध्ये ऍड झाला, रुपीजचा हा सिम्बॉल ऍड झाला. तर मग नवीन नवीन जसं ऍट्रेट सिम्बॉल आम्हाला कधीच माहिती नव्हतं आमच्या आयुष्यात. आम्ही जेव्हा लहान होतो ऍट्रेट सिम्बॉल काही संबंधच नाही ना ऍट्रेटचा. आता तो तुम्हाला माहित झालं. हॅश पूर्वी होता का, आमच्याकडे हॅश नव्हता. आम्हाला फक्त कोलन, सेमिकोलन, कोटेशन मार्क्स, तुमचे डबल कोटेशन, सिंगल कोटेशन, तुमचे स्वल्पविराम, कॉमा हे वगैरे असे सिम्बॉल होते आमच्या वेळेस. पण आता हे नवीन इन्व्हेन्शन झालेत. हॅश, ऍट्रेट, रुपीज, अजून बरेच काही काही नवीन सिम्बॉल ऍड होत चालले दिवसेदिवस. जसं तुमचं हे येणार आहे, मॉडिफिकेशन होत जाणार आहे, तसं ते सिम्बॉल तुमचे वाढत जातात. आणखीन एक सांगते की प्रत्येक विषयामध्ये समजा आता हा ओहम सिम्बॉल आहे. आता बघा हा ओहम सिम्बॉल आहे ना, हा ओहम सिम्बॉल तुमच्या इलेक्ट्रिकल मध्ये सापडेल, मेकॅनिकल मध्ये सापडेल, अजून इतर विषयामध्ये पण सापडेल. पण त्या विषयात त्या सिम्बॉलचं मिनिंग वेगळं आहे, सेम नाहीये. नाही तर तुम्ही म्हणता तिथं इथं ओहम तर तिथं पण ओहम, तर नाही, त्याला प्रोनाउन्सिएशन पण वेगळं असेल. ठीक आहे. आता ह्याला आणखीन एक दुसरा एक सिम्बॉल आहे, त्याला मो म्हणतात. आता मो म्हणजे काय, ओहमच्या उलटा मो. काय आलं का, म्हणजे स्पेलिंग पण बघा, ओहमचं स्पेलिंग असं असतं की इथं फक्त स्पेलिंग उलट केलं, MHO, तर मो. तर म्हणजे आता हे इनव्हर्स म्हणायचे आहे. आता जसं आपण म्हणतो ना, इनव्हर्स म्हणजे रेसिप्रोकल ना, किंवा उलट. तर इथं फक्त ओहमच्या ऐवजी ते मो केलाय. तर हे आणि हे तर मिनिंग सगळ्यांचं सेमच आहे. कळलं का. तर हे सगळे तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहे, किंवा अजून भरपूर डेफिनेशन आहेत हे फंडामेंटल मध्ये. टाइम पिरियड आहे, अँप्लिट्यूड आहे, अजून काय इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे, अजून फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी सांगा बरं मला, काय असते फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. आता जे मराठी मीडियमचे मुलं असतील त्याला काय म्हणतात, ते मुलं काय म्हणतात त्याला, वारंवारता म्हणतात ना, माहितीये का नाही.
मराठीची फार बोम सप्लाय आणि डीसी सप्लाय. ठीक आहे. तर मला सांगा एसी सप्लाय म्हणजे काय, तर फुल फॉर्म काय, अल्टरनेटिंग करंट. आता याचे डेफिनेशन, याचे काय म्हणतात ते पॅरामीटर असते, मी आता काय त्याच्या सध्या लगेच जात नाही. आपण फक्त जस्ट बघूया एसी आणि डीसी म्हणजे काय. तर एसीचा फुल फॉर्म आहे अल्टरनेटिंग करंट आणि डीसीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट करंट. आता हे वापरले कुठे जातात, त्याच्या ऍप्लिकेशन काय आहेत. तर एसी सप्लाय म्हणजे कुठे वापरला जातो, तर मोस्टली डोमेस्टिक ऍप्लिकेशन जे आहेत, जसं आपल्या घरामध्ये. मला सांगा आपल्या घरात येणारा सप्लाय कोणता आहे, एसी का डीसी आहे. तर एसी सप्लाय. ठीक आहे. घरामध्ये येणारा सप्लाय एसी आहे. डीसी जर कोणी सांगितलं असेल तर अजिबात असं नाही आहे. तुम्ही सर्च पण करू शकता नेटवर. माझ्यावर विश्वास असेल, नेटवर विश्वास आहे तुमचा, गुगलवर तर 100% विश्वास आहे. तर एसी सप्लाय हा घरामध्ये वापरला जातो, डोमेस्टिक ऍप्लिकेशन म्हणतात त्याला. आणि त्यामध्ये 2 टाईप्स असतात, एक असतो तुमचा सिंगल फेज आणि दुसरा असतो 3 फेज. तर फेजचा हा सिम्बॉल आहे, हा फेजचा पण हा सिम्बॉल. मागच्या सेमला तुम्ही हा सिम्बॉल शिकलाय. याला फाय म्हणतात कशामध्ये, मॅग्नेटिक सर्किट मध्ये. आणि इथं आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये त्याला काय म्हणणार आहे, हाय म्हणजे फेज, फेज म्हणजे कंडक्टर. बघा मी म्हटलं ना मगाशी की प्रत्येकाचा विषय वाईज तुमचा सिम्बॉल एक असेल पण मिनिंग प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. तर सिंगल फेज मध्ये एकच कंडक्टर असतो, एकच कंडक्टर असतो. आणि 3 फेज मध्ये मात्र तुमचे 3 कंडक्टर असतात. 3 कंडक्टर म्हणजे कोणकोणते असतात, तर आर, वाय आणि बी. तर हे फक्त कलर कॉम्बिनेशन आहे, त्याचं असं काही स्पेसिफिकेशन नाहीये की आर म्हणजे असं, वाय म्हणजे स्पेसिफिक काही नाव. तर तसं नाही, फक्त हे कलर तुम्हाला कळण्यासाठी. आता जेव्हा तुमचे खूप मोठे कनेक्शन करायचे असतात ना, त्यावेळेस आर रेडची वायर रेडला, वायची वायर येलोची येलोला आणि ब्ल्यूची ब्ल्यूला कनेक्ट केली जाते, त्याला म्हणायचं आर वाय बी. तर मग हे फक्त 3 फेज याच्यामध्ये असतात. तर हे 3 फेज जो सप्लाय आहे हा मोस्टली कुठे वापरला जातो, गिरणी, जिथं हेवी ऍप्लिकेशन आहे, एखादी मोटर आहे, जनरेटर आहे, किंवा तुमच्या पट्ट्यावर चालणारी गिरणी असते बघा, आपण दळण टाकायला जातो ती गिरणी, किंवा तुमचं मोठमोठे वॉशिंग मशीन पण असतात, किंवा तुमच्या आईस्क्रीमच्या दुकानं वगैरे जिथं आहे, जिथं हेवी मशीन आहे, जिथं तुम्हाला हेवी सप्लाय लागतो, तिथं तुम्हाला 3 फेज सप्लाय वापरला जातो. आणि ह्याच एका सिंगल फेज सप्लायची जी कॅपॅसिटी असते ती असते 230 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. आणि ह्याची किती असते तुमची 440 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, ह्याच्यामध्ये ह्याची रेंज असते. तर जिथं तुम्हाला हाय सप्लाय लागतो तिथं तुम्हाला 3 फेज वापरला जातो. जिथं तुम्हाला म्हणजे जो घरात येतो आपल्या, तो असतो तुमचा 230 सप्लाय इतका असतो घरामध्ये. ठीक आहे. आता हा जो डीसी सप्लाय हा कुठे वापरतात, तर डीसी सप्लाय हा आपण जनरेट करतो. हा काय आहे तुम्हाला असं ऑटोमॅटिक, आता एसी पण जनरेटच होतो. तुम्ही म्हणता मॅडम असं कसं काय म्हणतात, तर एसी पण जनरेट होतो, डीसी पण जनरेट होतो. पण एसी सप्लाय हा तुम्ही स्टोअर करू शकत नाही, तुम्हाला तयार झाला की वापरावा लागतो. तसं डीसी सप्लाय तुम्ही स्टोअर करू शकता. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचा मोबाईल फोन. तुमच्या मोबाईल फोन मध्ये जी बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये कोणता सप्लाय असतो, डीसी सप्लाय असतो. मागच्या सेमला तुम्ही रेक्टिफायर शिकलेला आहात सगळेजण, तुम्हाला हे होतं बेसिक इलेक्ट्रॉनिक्सला रेक्टिफायर सर्किट होतं की नाही. रेक्टिफायर काय करतात, तर एसीच्या डीसी मध्ये कन्वर्ट करतात, होतं ना तुम्हाला. मग तुम्ही चार्जर लावता तुमच्या मोबाईलला, तर चार्जर मध्ये काय असतं, इट इज अ रेक्टिफायर सर्किट. मग घरात येणारा सप्लाय तुमचा एसी आहे, तुमच्या मोबाईलला लागतोय डीसी आहे. मग एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्जन करायचं काम कोण करतं, रेक्टिफायर करतो. आणि त्या वायर थ्रू डीसी सप्लाय तुमच्या मोबाईलला मिळतो आणि तुमच्या बॅटरीमध्ये स्टोअर होतो. जिथं स्टोरिंग आहे, जिथं तुम्ही स्टोअर करू शकता, असा सप्लाय म्हणजे तुमचा डीसी सप्लाय. मग जिथं इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर मध्ये आपण डीसी सप्लाय वापरतो कारण तो स्टोअर होतो. ठीक आहे. तुमची मोबाईलची बॅटरी म्हणा, तुमच्या घरामध्ये जी बॅटरी वापरतात ती बॅटरी म्हणा, किंवा सेल म्हणा, तुमच्या कसलेच घड्याळाचे सेल म्हणा, रेडिओचे सेल म्हणा, इथं सगळीकडे तुमचा डीसी सप्लाय असतो तुमचा, बिकॉज इट कॅन बी स्टोअर. पण तुमच्या एसी सप्लाय मात्र कॅनॉट बी स्टोअर, त्याच्यामुळे तुम्ही हे जो स्टोअरिंग जिथं आहे तिथं तुम्ही ते यूज करू शकत नाही. आता तुम्हाला असं असतं तर तुम्हाला सगळीकडे वायर तुमचा स्टोअर करता येतो, एसी सप्लाय स्टोअर करता येत नाही. आणि डीसी सप्लाय मध्ये कोणत्याही टाईप नाही, जसं आता याच्यामध्ये सिंगल फेज 3 फेज आहे तसं याच्यामध्ये कोणताही टाईप नाही.
ठीक आहे. नंतर आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नाही काय त्याचं स्ट्रक्चर असतं ना ते असं असतं अल्टरनेटिव्ह. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं अल्टरनेटिव्ह. तर हे बघा हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह म्हणून याला अल्टरनेटिव्ह म्हणतात. आणि हा जर तुमचा जो सप्लाय हा डायरेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आपण विथ रिस्पेक्ट टू टाइमच आपल्याला आउटपुट मिळतं. ठीक आहे. तर आणखीन याच्यामध्ये काय असतं की एसी सप्लाय जो आहे ना ह्याला जनरेशन म्हणण्यापेक्षा जनरेशन जे कॉस्टिंग आहे ते कमी लागतं डीसी पेक्षा. डीसीला जास्त लागतं. कारण हे बघा आधी तुम्हाला एसी सप्लाय तयार करावा लागतो आणि एसी पासून डीसी तयार करावा लागतो. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली कॉस्ट तुमची वाढते डीसी साठी. पण तरी सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे डीसी जनरेटर डायरेक्ट आलेले मोठमोठे हॉस्पिटल्स असतील मोठमोठ्या शाळा असतील मोठमोठे ऑर्गनायझेशन असतील इन्स्टिट्यूशन असतील तिथं मात्र डायरेक्टली डीसी जनरेटर वापरले जातात जेणेकरून लाईट जर गेली तर ते डायरेक्ट जनरेटर वापरून डीसी सप्लायचं मग उलट करतात ते डीसीचं एसी मध्ये कन्वर्ट करतात. जसं बघा आता एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करणारं सर्किट म्हणजे रेक्टिफायर. एसीचं एसी कन्वर्ट करणारं कोणतं असं सांगा बरं तुम्हाला. पण ते पण झालंय मागच्या सेमला आठवतंय का. ट्रान्सफॉर्मर काय करतात एसी टू एसी कन्वर्ट करतात. डीसी टू डीसी कोण कन्वर्ट आता तुम्ही म्हणताल मॅडम डीसीचा कॉन्स्टंट आहे मग कशाला कन्वर्ट करायचा. तर तुम्हाला कॉन्स्टंट डीसीचं व्हेरिएबल डीसी मध्ये पण सप्लाय कन्वर्ट केला जातो त्याला म्हणायचं चॉपर. चॉपर तुम्हाला पुढच्या सेमला आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्यावेळेस बघू आपण त्यावेळेस. आणि इन्व्हर्टर्स काय करतात डीसी टू एसी कन्वर्ट करतात. तर हे 4 सर्किट्स आहे जे एसी टू एसी एसी टू डीसी डीसी टू डीसी डीसी टू एसी असे 4 सर्किट ते कन्वर्ट करतात. ओके. तर हे समजलं सगळ्यांना एसी आणि डीसीचं. त्यात काही मला असं वाटतं डिफरन्स काही राहिला नसेल. पण आता मागच्या सेमला तुम्हाला जास्त डिटेलिंग झालंय याचं नाही का. तर आपल्याला काय करायचं बघा आता ह्या विषयामध्ये हे पण डिटेल शिकायचे पूर्ण. एसी मध्ये काय काय असतं कसे सर्किट्स असतात कसे कॅल्क्युलेशन असतात कसं रेक्टँग्युलर पोलर कन्व्हर्जन करायचं वगैरे वगैरे वगैरे. आणि डीसी मध्ये सुद्धा तुम्हाला डीसीचे सर्किट्स कसे असतात त्याच्यामध्ये थेरम कसे वापरले जातात कसे सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम. तर तुम्हाला म्हणजे त्यांनी काय केलंय त्या विषयामध्ये 2 असे सॉर्टिंग केले. एक टाईप म्हणजे एसीचा आणि दुसरा टाईप डीसीचा. तर पहिल्या युनिट टेस्टला तुम्हाला एसी वर प्रॉब्लेम येतात सगळे आरएलसी सर्किट आरसी सर्किट. आणि एक तुम्हाला अशी विनंती राहील माझी की शक्यतो होता होईल तुम्ही ह्या विषयाला ऑफलाईन या. डीटीला तुम्ही ऑनलाईन करू शकता डीटी समजतं ऑनलाईन. पण हा विषय कारण मी कॅल्क्युलेशन सांगणार आहे मुलांना कॅल्सीवर. तर तुम्ही ऑफलाईन असाल तर ते जास्त पॉवरफुली कळतात आणि तुम्ही प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह केले तर ते जास्त पॉवरफुली समजतात. तुम्ही मैत्रीण सांगाल आपल्याला तर कधी कधी मैत्रिणीलाच नीट नसतं कळालेलं तर ती चुकीचं सांगते किंवा मग काहीतरी उलट पालट होतं त्याच्या बेटर वे तुम्ही स्वतः या ऑफलाईन ह्या विषयासाठी मी म्हणते. म्हणजे माझं असं स्पेसिफिकली तुम्हाला आग्रह आहे की ह्या विषयासाठी ऑफलाईनच द्या. तुम्ही डीटी झालं जे इतर विषय तुम्ही लावणार आहात तर ते विषय तुम्ही ऑनलाईन केले तर काही प्रॉब्लेम नाही. पण हा विषय मात्र ऑफलाईनच करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगते. कारण तसा विषय सोपा नाही खरंच नाहीये उगाच असताय. मी तुम्हाला घाबरून नाही देते आहे मी आहे तसं टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही पण तुमचं थोडं डिवोशन दिलं पाहिजे ना. वन साइड कधीच काही नसतं 2 साइडेड असतं. काय टेक अँड गिव्ह पॉलिसी असते. तुम्ही दिलं तर मी घेणार मी दिलं तर तुम्ही घेणार असं असतं. नाही तर तुम्ही देतेच तुम्ही काही घेतच नाहीये असं पण नाही चालत. तर हे वन वे कम्युनिकेशन कधीच सफल होत नाही. तर 2 वे कम्युनिकेशन असलं तर तुम्हालाही सक्सेस मिळतं. आणि मला तर मिळतं कारण तुम्ही माझे विद्यार्थी असतात तर जास्त मार्क मिळाले तर मला अभिमानच वाटतो की अरे माझ्या मुलांनी चांगले मार्क मिळवले. तर तसं तुम्ही म्हणून मला असा आग्रह आहे की तुम्ही शक्यतो ऑफलाईन प्रयत्न करा. ठीक आहे. तर त्याच्यावर तुमची मर्जी माझं काही आग्रह नाही. पण त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% मिळणार. आणि हे बघा माझा रिझल्ट पैकीच्या पैकी मुलं मार्क मिळवतात. फक्त मी बॅनरबाजी करत नाही. मला माझा माउथ पब्लिसिटी जास्त असते. ठीक आहे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली सिलेबस आपला मग आरएलसी सर्किट आरएल सर्किट वगैरे आपल्याला उद्यापासून चालू करावं लागेल. तर काय करायचं तुम्हाला आयडिया आलेली आहे आता माझ्या क्लासची. तर तुमची जर तयारी झाली असेल मित्रमैत्रिणींना सांगा सगळ्यांना सांगा क्लास सुरू झालाय. ओके. ठीक आहे.